तर नमस्कार भावांनो, परत एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज विषय होणार आहे गणिभावावर. तर काय होणार आहे सांग भाई? कारण नाही शक्य विषय सांग. विषय ऐक बाय. कारण फेक अकाउंट उघडले आणि त्याच्यावरून आम्ही त्याला मेसेज केलाय आमच्या आईला बरोबर. तर त्याला फेक अकाउंटवर मेसेज करणार आहे आणि एक युट्यूबवरच कॉल लावणार आणि त्या कॉलवर त्याला बोला लावायला खतम. त्याच्यावर करायची गेम. आज काय प्रँक कॉल करणार आहे. तरी बाकी आज काय होती त्याची मारायची पद्धतशीर. तर गणिभावाला मला हसायला लागले. त्याला मेसेज कर. ती कुठेतरी गेलंय बाहेर, त्याच्यावर आता गेम करायला मेसेज केलाय त्याला. त्याला मेसेज केलंय, काय उत्तर देते बघू, तुम्हाला दाखवतो आम्ही उत्तर काय देते नक्की. व्हिडिओ खूपच रोमांचक होणार आहे मित्रांनो. सिंगल माणसांचं काय घेणं देणं नसतं. तुम्हाला आवडतं का डायरेक्ट टाकायचं? थांबकी थोडं त्यात बोलायचं थोडं त्याने कॉलेज सिंग केला थांबा तुम्हाला दाखवतो. सिंग केला काय म्हणतो होय होय. आपण कोण तुझी आहे? तुम्हाला आवडते म्हण डायरेक्ट आय लव्ह यू म्हण. आय लव्ह यू म्हणजे डायरेक्ट. थांबाय थोडं जरा त्याला कळती, त्याला वाटाय पाहिजे खरं पोर घे रे. गणी हा खरंच लॉयल मुलगा आहे. फक्त त्याला एक पुरी सेटल. मला खूप आवडतोय. त्याला म्हणले आता तू मला खूप आवडतोय. त्याचं उत्तर काय बघू शकतो आपण बरं का. आता आय लव्ह यू डायरेक्ट टाकला. आय लव्ह खतम. विषयच मिटवायचा. का असेल एकदा इलेक्ट्रॉनिक्स आपण त्याला व्हिडिओ डायरेक्ट कॉलच करू. कॉल केल्याशिवाय जिर नाव कॉलच करावं लागत पाहिजे. खूप चांगलं करा. तुम्ही खूप चांगलं. तुम्हाला बघितलं आहे मी. कॉल करते तुम्हाला. प्यारी समझ गई. कोण बोलते? एक वेळ फोन कर रे मला. अहो बॅलन्स नाही बाहेर फोन करायला. कोण आहे तरी? सपोर्ट नाही रे, एकाचं सुद्धा नाही. सपोर्ट करून काय करायचं? तू तसं करतोय. घरचे तर कधीच समजून घेतले नाही आजपर्यंत. काय म्हणताय? तू पण उगाचच गैरसमजामुळे माझ्यावर आता नफरत करायला लागलाय. काय म्हणताय तुम्ही? काय चूक नाही जानू. कधी कोणाला बोलले पण नाहीये मी. तुला धोका द्यायचा विचार सुद्धा कधी केला नाही. प्रत्येक जण देणं तर दूरच आहे रे सोनू. कोण म्हणता? काय आवाज येईना मला बाबा. कोण आहे तुम्ही? तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी. काय खतम. तुला दोघं कसं देईन रे विचार. कोण आहे तुम्ही? इथं आवाज येत नाही नीट. आत दुसरं कर ना थोडा. तुला धोका द्यायचा म्हणून तुझ्यासोबत लग्न करायला तुझ्या मागे लागते का रे मी? अहो धोका द्यायला मी तुम्हाला ओळखत नाही तर धोका कुठं द्यायला? अहो हसताय काय?
तुझ्या तुला कमवायची सुद्धा गरज नाही लग्नानंतर. आजही नाही का तुझ्या पैशासाठी तुझ्याशी लग्न करायला. लग्नानंतर आजही नाही का तुझ्या पैशासाठी तुझ्याशी लग्न करायला. तुला नेहमी म्हणत आले नाही जाणू 1 रुपया नको मला तुझं लग्नानंतर. अहो मी तर कुठं पैसे मागतोय तुम्हाला पण. स्वतः डॉक्टर झाल्यावर स्वतः कमवीन घरासाठी. तुझे पैसेही नको घर खर्चासाठी. डॉक्टर होणार आहे का तुम्ही? तुझ्यावर प्रेम करते तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून लग्न करून घराच्या बाहेर राहून होईल ती परिस्थिती फेस करण्याची तयारी आहे रे माझी. तुला धोका द्यायचं म्हणून ही तयारी आहे का रे जानू माझी? अहो तुम्ही इथं आला नाही बरोबर आहे की, पण आता कसं करायचं हो? मी तर काय करू? माझं जाऊ दे रे. तू एक वेळ स्वतःच्या मनाला विचार रे. काय 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 म्हणताय? राग बाजूला ठेवून मी देईन का रे तुला धोका जानू? तुम्ही धोका देणार नाही बरोबर आहे राव, पण कसं करायचं सांगा तुम्ही. त्याच्या प्रेमाला असं करेन का रे मी? तुमचं बोलणं ऐकून मला पण रडायला लागलं. केलंस तू काय केले? पण मी नाही राहू शकत खरंच रे. अहो मला पण इथं राहायला येत नाही हो. माझी राहायची आमचं चालू आहे घरात, तुम्हाला कुठं आणू? काय समजत नाही सोने ही गोष्ट तू. खरंच रे नाही रे राहू शकत. इथं आमच्या घरात माझी राहायची आमचं चालू आहे, तुम्हाला कुठं आणू? कितीदा सांगितलं तुला पिल्लू माझं नाही येत तसं काही नाही येत तसं. हॅलो सगळे नंबर पण तू बिझी लिस्ट मध्ये टाकले पिल्लू. एवढा त्रास होतो का रे तुला आता माझ्या आवाजाचा पण? इनकमिंग आउट गोईंग बंद झाली माझ्या कार्डचं. सांग एक वेळ निघून जा म्हणून लाईफ मधून. तुम्ही काय चष्टा बिष्टा लावली आहे माझी? नाही बोलायचं म्हणून म्हणला, बोलणं बंद करून टाकला. हो कोण आहे तुम्ही? ठेवा फोन. लाईफ मध्ये पण नको करावं तुझ्या मी. हो ठेवा फोन.